मित्रांनो, एप्रिल 2026 पासून तुमच्या पीएफच्या खात्यामधील रक्कम ही तुम्हाला यूपीआय एटीएमच्या माध्यमातून विड्रॉल करता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की मंत्री महोदयाच्या माध्यमातून भविष्यामध्ये पीएफ विड्रॉल हा यूपीआयच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता ईपीएफओच्या माध्यमातून हे काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, ईपीएफओच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की विविध प्रकारच्या जे काही बाबी आहेत, ज्याच्यामध्ये आजारपण असेल, घर बांधणं असेल किंवा इतर काही कामं असतील, अशा वेगवेगळ्या क्लेमच्या ऍडव्हान्स स्वरूपामध्ये विड्रॉल करण्याच्या प्रक्रिया देण्यात आलेल्या होत्या. लिमिट 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली होती. लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने क्लेम करून आपला पीएफ ऍडव्हान्स मध्ये विड्रॉल करता येत होता आणि आता ही जी काही विड्रॉलची प्रक्रिया आहे ती डायरेक्टली आता यूपीआयच्या माध्यमातून, एटीएमच्या माध्यमातून, अर्थात बँकेच्या माध्यमातून करता येणार आहे. याच्यामध्ये लाभार्थ्याची जी काही पीएफची रक्कम असेल याच्यापैकी 25% रक्कम ही फ्रीज केली जाईल, म्हणजे ती कायमस्वरूपी पीएफ मध्ये जमा असेल, ज्याच्यावरती 8.25% पर्यंत व्याज दिलं जाणार आहे आणि उर्वरित 75% असलेली रक्कम ही लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या क्लेमसाठी, विविध प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या बाबी असतील, 75% पर्यंतची रक्कम ही ऍडव्हान्स स्वरूपामध्ये विड्रॉल करता येणार आहे. पूर्वी विड्रॉल करण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागत होता, त्याची एक लांबलचक अशी प्रक्रिया होती. आता ही प्रक्रिया कमी करण्याच्या पार्श्वभूमीवरती हे पैसे डायरेक्टली यूपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून विड्रॉल करता येणार आहेत. याच्यामध्ये काही तांत्रिक तपासण्या सुरू आहेत. याच्या तपासण्या येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत आणि याच्यानंतर याच्या संदर्भातील एक गाईडलाईन्स, अर्थात मार्गदर्शक सूचना, याच्यामध्ये लाभार्थ्याला या विड्रॉलसाठी काय काय प्रक्रिया पार पाडाव्या लागतील या संदर्भातील माहिती दिली जाणार आहे. आणि एप्रिल 2026 पासून लाभार्थ्यांना पीएफ ची जी 75% पर्यंतची रक्कम आहे हे ऍडव्हान्स स्वरूपामध्ये विड्रॉल करण्यासाठी यूपीआय एटीएमचा वापर करता येणार आहे. मित्रांनो, आता कुठलीही प्रक्रिया असो, पीएफ हा एटीएमच्या माध्यमातून असो, यूपीआयच्या माध्यमातून असो किंवा तुम्ही जे काही ऑनलाईन पद्धतीने क्लेम करून विड्रॉल करणं असेल, या सर्वांसाठी तुमचा यूएएन ऍक्टिव्हेट असणं गरजेचं आहे. तुमच्या यूएएनशी केवायसी झालेली असणं गरजेचं आहे. याचबरोबर तुमचं बँक खातं, पॅन कार्ड त्याला लिंक असणं गरजेचं आहे. या सर्व बाबी तुम्ही जर पूर्ण केलेल्या असतील तरच तुम्हाला या बाबींचा लाभ घेता येतो. याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा यूएएन ऍक्टिव्हेट कसा करायचा, तुमचं लॉग इन कसं करायचं, याच्यामध्ये केवायसी अपडेट कशी करायची किंवा तुमच्या याच्यामधून पीएफ ऍडव्हान्स स्वरूपामध्ये विड्रॉल कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सजेशन मध्ये पाहू शकता. आणि हे पाहून जरी तुम्हाला करता येत नसेल आणि याच्या संदर्भातील तुमचं जर काही पीएफचं काम असेल तर नक्की कमेंट करा. आपण सुद्धा आपल्या माध्यमातून तुमची प्रत्येक पीएफची कामं करून देण्यासाठी तयार आहोत. तुमची जर काही समस्या असेल तर नक्की संपर्क करा. तुमची प्रत्येक समस्या आपल्या माध्यमातून सोडवली जाईल. धन्यवाद.